नमस्कार मित्रांनो डिजिटल मराठी 09 म्हणजे ऑनलाईन या यूट्यूब चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत आहे भाऊ, मनापासून ते पण भाऊ कशा आहात तुम्ही मित्रांनो. आज आपण या व्हिडिओमध्ये थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं नेमका हा व्हिडिओ कशावरती होणार आहे ते. मित्रांनो आज या व्हिडिओमध्ये एखादं शंभर पुट्ट असते ना भाऊ, 10वी पास होऊन ते ITI करून घेते, त्याच्याकरिता ही जबरदस्त वॅकन्सी आलेली आहे भाऊ. तुम्ही ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करू शकता. मस्त अप्रेंटिसची मस्त 2-3 वर्ष मजा घेऊ शकता, मग मस्त परमनंट होऊ शकता, मस्त 1-1.5 लाख रुपये पगारी घेऊ शकता. काय कशी भरती प्रक्रिया राबवणार आहे, कुठं अर्ज करावं लागते, शेवटची तारीख, वयोमर्यादा, काय कसा गायट आहे, संपूर्ण माहिती व्हिडिओ तुमच्याकडे भाऊ आपल्या यूट्यूब चॅनलवरती घेऊन आलो भाऊ. तुम्ही बघत आहे डिजिटल मराठी 09 म्हणजे ऑनलाईन हे यूट्यूब चॅनलवर तुमचं सहर्ष स्वागत आहे भाऊ. चला भाऊ, जास्त गंजीर गाठा नदीला पूर्ण करता या व्हिडिओला आपण सविस्तररित्या जे आहे सुरुवात करून घेऊ. तर चला भाऊ, काहीची वाट पाहून राहिले, व्हिडिओला सुरुवातच करून घेऊ मित्रांनो. दक्षिण पूर्व मध्य रेल्वे अंतर्गत ॲप्रेंटिसची जी आहे मित्रांनो वॅकन्सी आलेली आहे. जवळपास 1644 वॅकन्सी रिक्त ठेवण्यात आलेली आहे. ॲप्रेंटिसकरिता कोणता ट्रेड आहे रे भाऊ, सांगतो ना राजा, टेन्शन घ्यायला येतं मित्रांनो. जवळपास या ॲप्रेंटिसकरिता जबरदस्त काम आहे. तुम्हाला थोडक्यात जर सांगायचं झालं तर एखादा पोरगं असते मस्त 10वी झाल्यानंतर ITI करते, मग ITI केल्यानंतर अप्रेंटिस करते. अप्रेंटिसचा अनुभवावरून भाऊ याच्यात निघालं लॉजिक असते. तुम्हाला मी सांगतो, हे बघा, स्मार्ट वर्क लोक लय गजब खेळत असते. कसे करत असते ना, तुम्हाला थोडक्यात सांगतो. एखाद्यानं फॉर एक्झाम्पल 10वी नंतर लगेच इलेक्ट्रिशियनमध्ये ITI केला. ITI केल्याच्यानं तो डायरेक्ट असा कोणता तरी फॉर्म भरला असते, त्याने डिग्री इलेक्ट्रिशियनच्या डिग्रीचे आले, डायरेक्ट पॉली करून तसा कसा सेकंड डायरेक्ट लागते तसाच नंबर लागत असते. तो नंबर लागला की म्हणजे 2 वर्षाचा ITIचं वर 2 वर्ष ITI दिले, 3 वर्षाची डिग्री, 5 वर्षात गली ज्युनियर इंजिनियर. हे लॉजिक हे जे असते ना, हे साहिले लोकांना माहीत असते, पण लोक आपल्यापर्यंत सांगत नाही. काही लोक कसे स्मार्ट वर्क करते, 10वी झाल्यानंतर पॉली करते, पॉलीनंतर डायरेक्ट सेकंड इयरला नंबर लागते इलेक्ट्रिशियनची या डिप्लोमा की कशाला तरी, आणि डायरेक्ट म्हणजे हे करून देते. सिव्हिल इंजिनियरचा जो कार्यक्रम असते तो ते निपटून टाकते ते. म्हणजे बघा, ITI झालं म्हणजे हे पॉली झाली, 10वी झाली, आणि ते पण झालं. असं काही लॉजिक असते, ज्या गोष्टी भरपूर जणांना माहिती असते पण सांगत नाही. लोक स्वार्थी आहे या जमान्यात, स्वतःपुरता विचार करणार. पण भाऊ आपलं तसं काही गणत नाही आहे. आपल्याला माहिती होती म्हणून मी तुम्हाला दिली. या माहितीबद्दल सविस्तर माहिती तुम्हाला जे कॅफेवाले असते ना बंदे, त्याला माहीत असते, ते तुम्हाला पटवून सांगते ह्या गोष्टी कशा आहेत. थोडं बायचा बघता निपट्टे काम जमते मित्रांनो. ह्या भरतीचा जर विचार केला तर तुम्हीही असंच लॉजिक लावू शकता. ITI करायचं, अप्रेंटिस मारायची, परमनंट व्हायचे चान्सेस राहते. नाही झाला तर ITIच्या बलबूत्यावर, एक्सपिरियन्सच्या बलबूत्यावर प्रायव्हेट सेक्टरमध्ये गेलं तर चांगला पगार भेटते. टेन्शन नाही घ्यायचं, बिंदास्त राहायचं. आणि काही जण कसं अप्रेंटिस करून ITIची टीचरही बनतात. जर तुम्हाला त्याच्याबद्दल सविस्तर माहिती हवी असेल तर मग मला सांगा, मी तुम्हाला माहिती देतोच. हां, त्याच्यानंतर या भरतीसाठी तुमचं वयोमर्यादाचं काही टेन्शन नाही आहे. 15 वर्ष ते 24 वर्ष तुमचं वय पाहिजे. SC ST करता 5 वर्षाची सूट, OBC करता 3 वर्षाची सूट. जय श्रीराम, भारत माते की जय, जय भीम. मित्रांनो, नोकरीचे ठिकाण रायपूर विभागात जे आहे मित्रांनो, ही नोकरीचं ठिकाण ठेवण्यात आलेलं आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावं लागते. फी वगैरे काही नाही, सगळा फुकटा कार्यक्रम आहे. बाकी हे का 1000 आणि 2,000 1200 रुपये DD, काय खतरनाक. याच्या अगोदर MPSCची वॅकन्सी निघाली. DD होय का काय होय बाबा, सर सत्यानाश आहे. काय विचार करतात, जरा जाऊ द्या. त्याच्यावरही व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवरती आहे, तुम्ही जाऊन पाहू शकता मित्रांनो. ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावं लागते या अप्रेंटिसकरिता. 4 जून ही ऑनलाईन अर्ज करायची शेवटची तारीख आहे. आता इथं जे हा नंबर दिसते, हा नंबर तुम्ही नोट डाऊन करा. जर तुम्ही हे ITI पास असाल आणि ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करत असाल तर ह्या इस्टॅब्लेट नंबर टाकून प्रसिद्ध म्हणजे जाहिरात झालेली दिसते आणि पटकन अर्ज करता येते. ह्या नंबरला महत्त्वाचं आहे. हे थोडं झूम करून दाखवतो. मोबाईलमध्ये त्याचा स्क्रीनशॉट काढून घ्या. ज्या टाईमला तुम्ही ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करसाल त्यावेळेला हा नंबर टाकून सर्च करायची ॲड आणि रपकन अप्लाय करायचं. ही जी आहे मित्रांनो वेबसाईट राहते, याच्यावर तुम्हाला माहिती असेल, तुम्ही ITI झाले असाल, याच्यावर तुमचं रजिस्ट्रेशन राहते आणि इथूनच आपल्याला अप्रेंटिससाठी अप्लाय करता येते. याच्यावरही सविस्तर व्हिडिओ तुमच्याकरता आपण घेऊन येऊ. जर एखादी तुम्ही कमेंट्स केली तर रजिस्ट्रेशन कसं करावं लागते, काय कसं करावं लागते तुम्ही मला सांगा, मी व्हिडिओज घेऊन येतो, काही टेन्शनच नका घेऊ. आणि एखादा बंदा असेल चांगला मस्त खतरनाक तर त्याच्याकरता साल्याला ऑनलाईन पद्धतीने अर्जही सादर करून एकदम घे घाल पन्नाला काम, नाही का. तर मित्रांनो, अशी ही जी आहे वॅकन्सी आलेली आहे, याच्याबद्दल सविस्तर माहिती मी तुम्हाला दिली. अर्ज करायची तारीख, शेवटची तारीख, पद किती आहे, कोणतं काय आहे ते तुम्हाला दिलं. काही समस्या असेल भाऊ कमेंट्स करा, उत्तर देऊन तुम्हाला त्याच्या मायबीन जे होईल ते पाहायला जाईल.
चला भाऊ व्हिडिओला थांबून घेऊ. डिजिटल मराठी 09 म्हणजे ऑनलाईन या यूट्यूब चॅनल तुमचं स्वागत होतं राय हाय जे की आहे सत्यानाश. चला भाऊ व्हिडिओला थांबून घेऊ. धन्यवाद.